मुंबई महानगरीच्या उंबरठ्याला तू का स्पर्श केला नाही? म्हणजे तुला खानदेश सोडावंसं वाटत नाही का? 2-3 ठिकाणी मुंबईत आलो, पण मोबाईल मध्ये काढलेले साधे फोटो घेऊन आलो होतो म्हणून त्यांनी मला का करून दिलं होतं. पण आज तेच लोक बोलवतात ना, काय आयराणी गाणी करतो, पोरींमध्ये नाचतो. हा नाच्या बा मला कुणी अशा पद्धतीने हिनवलं ना तर मी जोरात पेटून उठतो. रॉकेट काय आणखी गोष्टी- दुसरी घेत असं. सैराटच्या झिंगाट गाण्यानंतर जर कुठलं गाणं बघितलं गेलं युट्यूब वरती तर ते होतं फुगे घ्या फुगे केसावर फुगे. Yes. जेव्हा ते शूट केलं तेव्हा असं वाटलं होतं का की याला एवढा प्रतिसाद मिळेल? फोन सुरू झाले माझ्या मित्रांचे, काही जवळचे लोकांचे. मग मी म्हटलं झालं असेल, जसं लोकांना आवडलं बाबा. पण मी संध्याकाळी त्याचे व्ह्यूज पाहिले तर 1 मिलियनच्या वरती व्ह्यूज होते त्याचे. टमटम हे गाणं नेमकं कसं सुचलं? हाय टम 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 चाली राहिनी, हाय शेंदुरनी पाचोरा जाई राहिनी, जशी खानदेशी एक्सप्रेस चाली राहिनी. हाय टम 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 चाली राहिनी, हाय शेंदुरनी पाचोरा जाई राहिनी. टम टम. तुम्हा बबल्या काय करस? त्या गाण्यामध्ये तर खरं म्हटलं तर त्या बाया खरंच काहीतरी ज्वारी का गहू निवडताना बसल्या होत्या ऑलरेडी. त्या गावातल्यात बुवा. हा, त्या गल्लीतल्याच. बायको काय म्हणते? कुठल्या गाण्याची खास करून आठवण करून देते ती सचिनला की ही गाणी मला आवडली? हाय बालंगी न बालंगपन, हाय बालंगी न बालंगपन, मला कसं सांग हाय दुखय मनाई ना बालंगपन. 2006चं माझं पहिलं गाणं होतं. अवतीभोवती एवढा सगळा हिरोईनचा गोतावळा आला जे बाकी गप्पा आल्या. कारण आता ते आपलं माझं प्रोफेशन हा. आहे. आज मी जे 2 घास खातोय ते ह्या क्षेत्रावर खातोय, त्याच्यामुळे ह्या अशा प्रश्न विचारणारे आणि अशा काही गोष्टींवर बोलणारे मी त्या लोकांचा विचार पण करत नाही आणि मग फॅमिली मुळात करत नाही. सध्या मराठीतले टॉपचे जे ऍक्टर्स एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचं मानधन घेतात तेवढंच सचिन कुमावत घेतो, हे खरंय का? टॉपचे मराठीतले किती घेतात ते मला नाही माहिती ना. आम्हाला माहिती आहे ना. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर असा व्यक्ती खरं तर ज्याला खानदेशच्या तरुण असतील तरुणी असतील यांच्या दिलाची धडकण म्हणलं जातं. बघा, 29 लाख फॉलोअर्स यूट्यूबवरती. त्याचं एक गाणं असं आहे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, जे गाणं आत्तापर्यंत 29 कोटी प्रेक्षकांनी बघितलेलं आहे. मंडळी, आकड्यांची झेपवर झेपे म्हणजे कोटीचे उड्डाणं या व्यक्तीने घेतलेली आहेत आणि असंख्य म्हणूयात आपण, म्हणजे खानदेशातलेच नाही पण अनेक वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांच्या दिलामध्ये त्यांनी जागा केलेली आहे. आपल्याबरोबर आहे मंडळी द सचिन कुमावत. आपलं खूप खूप स्वागत सचिन भाऊ. तसं म्हणजे ते ना, तुझी मी रील्स बघतो तुझे ती खरं तर म्युझिक वाजलं पाहिजे ना, सचिन कुमावत प्रेझेंट प्रस्तुत, आणि मग त्याच्या पुढे ते काय गड्डू काहीतरी तो ठेका आहे खानदेशातला, तो कसा आहे नेमका? गड्डू मडूम गुम. हा गड्डू. हा, तो आता उच्चार देत नाही करत. बघ ना, फोटो छान लागले, सुंदर आहे ना. काही प्रश्नच नाही. बरं, खानदेशी माणसाचे फोटो आज मुंबई सारख्या तुमच्यासारख्या स्टुडिओत, इतक्या मोठ्या स्टुडिओत लागले, त्याचं खूप नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे, मला त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. म्हणून पहिला प्रश्न थेट तुला मी तो विचारणार आहे. ठीक आहे, म्हणजे खानदेश मध्ये म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, भुसावळ आणि इतरही काही भाग येतो. नाशिकचा अर्धा भाग येतो ना, बरोबर. कसमादे पट्टा. तिथं असा एकही व्यक्ती नाही की जो सचिन कुमावतला ओळखत नाही. पण त्याही व्यतिरिक्त महाराष्ट्रातले असे भरपूर लोक आहेत जे तुला ओळखतात, बरोबर, बिकॉज ऑफ की तू जी गाणी केलेली आहेस, त्या गाण्याचा जो ठेका आहे. बरोबर, मला अशी माहिती मिळाली की मुंबईतल्या बहुतांश डिस्को थेकमध्ये तुझं फुगे घ्या फुगे याचं रिमिक्स व्हर्जन वाजवले जातं. हो, ही तुझी खरी मिळकत आहे, ही खरी तुझी शाबासकी आहे. या सगळ्या ह्याच्यात जर एवढं सगळं तू बाहेर जातोयस, पॅन इंडिया हा शब्द तुझ्या बाबतीत लागू व्हावा असं मी म्हणेन, भाषा तू पोहोचवतोयस, पण मुंबई महानगरीच्या उंबरठ्याला तू का स्पर्श केला नाही? म्हणजे तुला खानदेश सोडावंसं वाटत नाही का? ज्यावेळेस 2005 मध्ये माझी सुरुवात झाली, श्रीकृष्ण चौधरी सर माझे गुरु, त्यांच्या माध्यमातून, आणि कॉलेज चालू असताना ती सुरुवात झाली खरं म्हटलं तर. आणि तो अल्बम आरादाजीबा म्हणून प्रेक्षकांना चांगला आवडला. त्याच्यानंतर माझा इंटरेस्ट त्याच्यात वाढला. मग चला, मला आता हिरो बनायचं, अभिनेता बनायचं. तर मी तो 1-2 अल्बम झाल्यानंतर मी 2-3 ठिकाणी मुंबईत आलो पण ऑडिशन द्यायला. पण काय केलंय तुम्ही पहिले, याच्या पहिले काय केलंय, हा जेव्हा मला प्रश्न विचारायचे तेव्हा मी ते माझं दाखवायचो की बाबा हा माझा अल्बम. आता ते तिकडची टेक्निक इकडची टेक्निक खूप जमीन आसमानचा फरक. आम्ही आमच्या लेवलवर ते काम करायचो.
इकडच्या लोकांना ते काही म्हणजे ज्या लोकांकडे मी गेलो होतो त्या लोकांनी मला ते खूप डेंजर इग्नोर केलं होतं की "ए, गावाकडचं ते खानदेशी आहे, ते नाही चालणार असं." भाषेवरनं टोनवरनं हा, टोनवरनं. हा कारण मी तावडी भाषा बोलतो आमच्या खानदेशातलीच, आयराणी तावडी, खानदेशी एक तावडी त्याच्यातलीच उपभाषा. त्याच्यातलीच उपभाषा. मले तुले तुले मले काय कर. हा, तर म्हणजे खानदेशात असे वेगवेगळे टोन आहे, तसं आमचा तो तावडी टोन आहे जामनेरकडचा. तर मग मला ते एक म्हणजे अपमान फील झाला, पण ते बरं झालं. तिथून मग मी थोडस एक जिद्द हे झाली की नको आता आपण करू. कारण मी ऑलरेडी आरदाजीबा मध्ये मी 2 गाणे केले होते. फर्स्ट टाइम मला सरांनी, श्रीकृष्ण चौधरी सरांनी मला उभं केलं की बाबा तू हिरो बन. ऍक्च्युली मी त्या गाण्याचा म्युझिक डिरेक्टर होतो त्या अल्बमचा. पहिला अल्बम होता माझा की तो मी त्याचं म्युझिक केलं होतं. पण त्यांना बरं वाटलं जरा लुक, तर त्याच्यामुळे त्यांनी मला 2 गाणे दिले. मग ते गाणे गेल्यानंतर, अल्बम आल्यानंतर परत थोडंसं ट्रोलिंग सारखं कुठे म्हणजे काही लोकांकडून पर्सनली नाव न घेण्यापेक्षा बरं आहे की बाबा ते काय आयराणी गाणे करतो, पोरींमध्ये नाचतो, अशा काही गोष्टी. मग याचा आता लग्नाचा टाइम येईल, कोणी पोरगी पण देणार नाही. अच्छा, ही धडकी भरली होती का? आणि धडकीन मी आतापर्यंत म्हणजे माझा एक स्वभाव आहे दादा की मला कुणी अशा पद्धतीनं हिनवलं ना तर मी ते जोरात म्हणजे पेटून उठतो. रॉकेट आणखी त्याच्यामुळे त्या म्हणून इथपर्यंत हा सगळा प्रवास घडला खरं म्हटलं. मग तुम्ही म्हणताय की मी इकडे का आलो नाही. आता ते इकडचे लोक म्हणजे आता त्यांचं पण प्रेम वाढलं आमच्यावर, खानदेशी कलाकारांवर. आता मी अप्सरा चित्रपट केला, ऍक्च्युली आमचेच खानदेश आहे. ज्याची करावी कीव तोच घेतो जीव हा चित्रपट माझा येणार आहे अजून पुढे. म्हणजे मराठीमध्ये पण आता बऱ्यापैकी एक भेटतोय चान्स. तर अशा गोष्टींमुळे मी ठरवलं की बाबा आता आपल्याला आपल्याकडेच राहून आता जे करायचं ते करायचं. बरोबर. मग ते यश देणं न देणं हे आपल्याकडच्या मायबाप प्रेक्षकांच्या हाती, देवाच्या परमेश्वराच्या हाती. चला लागून राहू, जसं होईल तसं. नाही, मला तसं खानदेशी भाषेबद्दल फार जवळीक वाटते बरं का. ती भाषा फार सुरेख आहे. बरोबर. ती माणसं काही वेळेला तिखटपणे रिॲक्ट होत असली तरी त्यांच्या मनात खूप प्रेम असतं. बरोबर. किती आतापर्यंत 150 पेक्षा अधिक गाणी झाली ना? हो, होय ना. आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलसाठी 150 पेक्षा जास्त झाले असतील. आणि ऑदर मग बरेच झाले. एवढ्या 18-19 वर्षामध्ये 1000-1200च्या वरती झाले असतील टोटल. मी म्युझिक केलेले, मी रेकॉर्डिंग केलेले, मी एडिट केले, मी अभिनय केलेले, असे 1000-1200 सॉंगच्या वरती झाले असतील. बर. सैराटच्या झिंगाट गाण्यानंतर सगळ्यात जास्त जर कुठलं गाणं बघितलं गेलं युट्यूबवरती तर ते होतं फुगे घ्या फुगे केसावर फुगे. येस. जेव्हा ते शूट केलं तेव्हा असं वाटलं होतं का की याला एवढा प्रतिसाद मिळेल? म्हणजे आता गेल्या काही कालावधीत थोडंसं ते 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती आला असावा, कारण गुलाबी साडी त्यानंतर पुढे आलं. पण सलग 5 वर्ष की. बरोबर. 5 वर्ष ते 2ऱ्या क्रमांकावर होतं. हो. असं वाटलं? मी अजिबात वाटलं नव्हतं. कारण ह्या गाण्याचा गायक माझा चांगला जीवाभावाचा मित्र आहे, अण्णा सुरवाडे. म्हणजे गाणं दोघं मिळून आम्ही व्यवस्थित त्याचं थीम वाईज हे केलं. तर ज्यावेळेस गाणं लिहिलं की आता याच्यात मुद्दे काय काय टाकायचे, आणि ते मुद्दे टाकत असताना हा पण एक डोक्यात विचार की बाबा लोकांना आवडेल का नाही आवडेल. आपण असं आउट ऑफच होतं ना थोडं, पण त्याची जी हुक लाईन होती ना, ती हुक लाईनमुळे कुठेतरी वाटायचं की बाबा हे आवडू शकतं लोकांना. पण आतापर्यंत सचिन कुमार युट्यूब चॅनलवर लव्ह सॉन्ग, सॅड सॉन्ग, काहीतरीच एक मस्त हिरोईन, हिरो, ह्या अशा रोमॅन्टिक गाणे असं होतं. मग हे वेगळंच गाणं होतं केसावर फुगे, म्हणजे विषयच वेगळा होता. तर शंका होती की बाबा आपण हे करतोय पण लोकांना आवडेल का नाही आवडेल. म्हटलं चला आपण पहिल्या दिवशी पाहू. जर 100 कमेंट्स आल्या आपल्या सुरुवातीला, 100 कमेंट पैकी जर 50-60 कमेंट्स निगेटिव्ह आले तर गाणं आपण डिलीट करून टाकू. बस. हा, हे ठरवलेलं होतं. ठेवायचंच नाही गाणं, ठरवलेलं होतं डायरेक्ट. पण जेव्हा गाणं अपलोड केलं, दुसऱ्या दिवशी माझं एक शूट होतं देवीचं, सप्तशृंगी देवीचं, आणि त्या शूटमध्ये मी लागलो. गाणं आज समजा अपलोड केलं दुसऱ्या दिवशी, तर मला फोन सुरू झाले माझ्या मित्रांचे, काही जवळचे लोकांचे, की गाणं खूप चांगलं काढलं तू, गाणं खूप चांगलं झालं. मग मी म्हटलं झालं असेल, जसं लोकांना आवडलं बाबा. पण मी संध्याकाळी त्याचे व्ह्यूज पाहिले तर 1 मिलियनच्या वरती व्ह्यूज होते त्याचे एका दिवसात. एक दिवस काहीतरी तासात. तर मग तेव्हा आम्ही सगळे, माझा मित्रपरिवार, जसं संजय सोनवणे, कृष्णा जोशी, समाधान निकम, अण्णा सुरवाडे त्या गाण्याचा गायक,
म्हणजे जाम खुश आम्ही झालो. आणि तिथून मग ते विचारांच्या पलीकडे त्या सगळ्या गोष्टी होत्या. ऑलरेडी माझं 7 महिना मग हे गाणं तर हिटच चाललेलं होतं त्या पिरियडमध्ये. पण दुसरं एक चांगला बूस्टर देणारं गाणं हे लोकांच्या नजरेसमोर आलं. खानदेशी टॅलेंटला खऱ्या अर्थाने पुढे आणण्यात पहिलं प्लॅटफॉर्म हे मॉलिवूड आहे का, मालेगाव? कारण मग मला तू ज्या पद्धतीने आता पुढे आलेलास, थोडंसं आपण फ्लॅशबॅकला गेलं तर मला मालेगावचा सुपरमॅन आठवतो, मालेगावचा शोले आठवतो, तो एक छोटा कॅरेक्टर जो आहे तो आठवतो खरं तर त्यातला. हा पण हे खरं प्लॅटफॉर्म ठरलं का याच्यात? नाही, ऍक्च्युली मालेगावची जे क्रिएटिव्हिटी होती ना, ती फिल्मी होती मुळात. आणि इकडे जे आयराणीची आहे ती लोकसंगीताकडे होती. लोकसंगीताकडे तुम्ही तुमचा बाज नाही सोडला. हा पण की बाबा मालेगाव म्हटलं म्हणजे आपलंच खानदेश. बरोबर, खानदेशात त्या इंडस्ट्रीकडे मॉलिवूडकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन पण वेगळा होतो. कारण ते लोक खूप कमी इक्विपमेंट मध्ये काही खूप सुंदर सुंदर काम करायचे. त्याच्यामुळे मी तर खूप लहान होतो तेव्हा, खूप म्हणजे खूप 5वी-6वीत होतो. त्यांच्या ऑडिओ कॅसेट यायच्या, ऑडिओ फक्त डॉयलॉगच्या, त्या लोक त्या टेप रेकॉर्ड मध्ये टाकून ते ऐकायच्या. बरोबर. आणि ते म्हणजे पूर्ण खानदेशात ते पसरलेलं होतं त्याचं. मग त्या पद्धतीने खरं तर ती सुरुवात झाली. पण ती आग जी आहे ती सबंध ठिकाणी पसरत गेली. पण गाणे तूच लिहितो, डिरेक्टही तूच करतो, हिरोईन म्हणून तूच असतो, हिरोईन देखील निवडण्याचा विषय असतो. एवढी सगळी लोक समोर. तू जसं म्हणाला की मालेगावमध्ये एक जुगाड जो असायचा, प्रेक्षकांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की कुठली गोष्ट शूट करताना प्रत्येक वेळी पदरी माणसाचे पैसे असतील असं नाही. सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या खस्ता देखील खाव्या लागल्या असतील. मग जुगाड करणं हा जो काही विषय असतो तो तुझ्या आयुष्यात तू बऱ्याचदा केला असतील. त्यातला पहिला टप्पा मला तुला विचारायचा, म्हणजे शूटिंग कसं तू करतो हे मी तुला विचारतो, शूटिंगचं टेक्निक कसं आहे ते मी विचारतो. पण तू एक स्वतःचा स्टुडिओ पण सुरू केलेला आहे. पण तू एक पहिला स्टुडिओ सुरू केला होता, तर ती काय नेमकी कथा आहे बुवा, कशी ती सुरुवात होती? नेमकं झालं काय, आराधा जेव्हा अल्बम रिलीज झाल्यानंतर, तो अल्बम लोकांना आवडल्यानंतर मी जे इंजिनिअरिंग करत होतो त्या इंजिनिअरिंगकडे म्हणजे माझ्या शिक्षणाकडेच थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि डिग्री की डिप्लोमा? सिव्हिल इंजिनिअरिंग. डिप्लोमा. हा, तर थोडंसं दुर्लक्ष झालं. घरचे म्हणले चला बुवा जात व्यवसाय करेल आपला, कॉन्ट्रॅक्टर होईल, आपलं आपल्या समाजाचा तो बिझनेस आहे, समजा खानदानी परंपरा आहे आपली, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर वगैरे. तर त्याच्यामुळे मी तो ट्रेंड निवडला होता. तर मग तो अल्बम चालू झाल्यानंतर म्हणजे रिलीज झाल्यानंतर माझा कल ह्या क्षेत्रात जास्त वाढत गेला. तसं तर मी माझं कॉलेज चालू असतं, मी 9वी-10वी पासून कीबोर्ड वाजवणे म्हणजे त्या कीबोर्ड प्ले करण्यामध्ये किंवा कीबोर्डच्या क्लासेसमध्ये किंवा ह्या क्षेत्रात माझ्या वडिलांनी खूप मला त्यावेळेस सपोर्ट केला. म्हणजे ते खरं म्हटलं तर असं काही मिडल क्लास फॅमिली होती, पण मला जे इक्विपमेंट लागायचे, समजा कीबोर्ड घेऊन देणं वगैरे काही, ते थोडासा पोटाला चिमटा काढून ते करायचे. खर्च असतो ना शेवटी, तो एवढा घ्यायचा त्यावेळी, म्हणजे ते ऐश्वर्यच होतं शेवटी, माझा भाऊ वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ते मला ती सुरुवात करता आली. तर तो अल्बम रिलीज झाल्यानंतर जेव्हा मला वाटलं की बाबा आपण आता याच्यामध्ये करिअर करू, पण मग करिअर करू तर नुसतं हिरोगिरी तर आपल्याकडे त्याला चान्स नाही आहे. किंवा तुम्ही जसं म्हटलंय किंवा मुंबईत तू आला नाही म्हणून, ऍज अ आर्टिस्ट म्हणून काम करायचं तर मुंबईत तिकडे राहावं लागतं, त्या लोकांना भेटावं लागतं, ऑडिशन द्यावं लागतं, या सगळं म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या पोर्टफोलिओ वगैरे, त्याचा एक वेगळा खर्च. तिकडे ते कोणी करत पण नव्हतं पोर्टफोलिओ. मी आमच्या मोबाईलमध्ये काढलेले साधे फोटो घेऊन आलो होतो, म्हणून त्यांनी मला काम करून दिलं होतं, हे उचल म्हणे फोटो हे तुझे. पण आज तेच लोक बोलवतात ना, ते सांगतो ना ते पण. तर त्याच्यामुळे माझं ह्या क्षेत्रात कल वाढला. पण मग आता काम करायचं जर आपल्याला नुसती हिरोगिरी करून भागणार नाही. ऑलरेडी मला म्युझिक मध्ये इंटरेस्ट होता, तर मग मी विचार केला की बाबा आपण जर म्युझिक स्टुडिओ टाकला तर आपलं पोटा पाण्याचं पण त्याच्यात भागू शकतं. बरोबर, दिवसाला लोकांचं काम करू शकतो. बरोबर. मग मी रेकॉर्डिंग शिकलो, त्याच्यानंतर म्युझिक तो करतच होतो. मग आता नुसतं रेकॉर्डिंग म्युझिकवर नाही, आता जर आपल्याकडे कोणी अल्बम घेऊन आला की बाबा मला पूर्णच्या पूर्ण अल्बम करून दे, तर मग एडिटिंग
तर मग एडिटिंग मी शिकलो. मी एडिटिंग असं शिकलो की मला एडिट न येता एक प्रोड्युसर माझ्याकडे आला की माझा एक पिक्चर आहे बाबा, सीडी फिल्म होता, मला एडिट करून देतो का. मला एडिटिंगचा सुद्धा माहिती नव्हता. बापरे. म्हटलं करतो ना, कारण तो ऍडव्हान्स पण देणार होता. आता त्यावेळेस काय खूप बेकार दिवस होते ते, काही काही गोष्टी. काय पहिलं तेव्हा ऍडव्हान्स किती मिळाला होता? 2,000 रुपये. अच्छा, ते 2,000 रुपये लाखासारखेच होते रे. 1,500-2,000 रुपये असं काहीतरी. आणि मी 7-8 हजार रुपयामध्ये तो एडिट करून द्यायचं ठरवलं. सगळा सगळा बॅकग्राऊंड म्युझिक सगट. मग मी तो घेतला. मग आता 15 दिवस झाले तो समोरचा फोन करायला लागला की बाबा मी तुझ्याकडे सगळा डेटा दिलाय, मला एडिट करून दे. मग म्हटलं यार आता काय करू. मग मी एका जणाला पकडला, त्याच्याकडून सॉफ्टवेअर घेतला एक. त्याला म्हटलं मला फक्त 3च कमांड शिकव याच्यात. एक फाईल त्याच्यात इम्पोर्ट करणं, ती फाईल इम्पोर्ट झाल्यानंतर तिला कट करणं, आणि ते कटिंग झाल्यानंतर त्याला एक्सपोर्ट करणं. एवढं 3 कमांड शिकव. त्याने मला ते अर्धा तास शिकवलं. मी तो पिक्चर 3 दिवसात एडिट करून समोरच्याला देऊन दिला. पिक्चर 3 दिवसात? हो. तो पण समोरचा पण म्हणे बाबा म्हणे मी 4 पिक्चर केले पण याच्यासारखं एडिट कोणी मला करून पण दिलं नाही. भाई एक पिक्चर एडिट करायला महिनाभर तरी किंवा ऍटलीस्ट 15 दिवस घेतो एडिटर. मला कामाचं इतकं डेंजर, म्हणजे इतकं मी स्वतःला झोकून दिलं होतं ना. मी रात्री 3-3 वाजेपर्यंत स्टुडिओत अजून पण बसतो. अजून पण एवढे की थोडा आता रिलॅक्स बसतो, पण तेव्हा मी खूप धडपड करत होतो. पण तेव्हाचा स्टुडिओ कसा होता, म्हणजे आता तर घरात आहे? तर तो स्टुडिओ श्रीकृष्ण चौधरी सर आणि मी, आरद आजोबाचे जे प्रोड्युसर होते, त्यांनी मग आम्ही ठरवलं की आपल्याला स्टुडिओ करायचा आहे. तर मग त्यांच्याच फोटो स्टुडिओचा एक रूम होता की जिथे पासपोर्ट वगैरे फोटो काढले जायचे. आणि ज्या फोटो स्टुडिओ त्यांनी भाड्याने घेतला होता तो, आणि ते भाड्याचे आपले त्या रूमचे जे मालक होते ते बाजूला राहायचे. बरोबर. आणि ह्या रूमचा आणि त्या रूमचा एक पत्रा होता मध्ये, म्हणजे मध्ये पार्टिशन पत्रा होता, असं भिंत पण नव्हती. मग आता रेकॉर्डिंगचे काम आमचे रात्रंदिवस कामं करण्याची मला एक तर एक वेगळी आहे की दिवसभर त्याच्यात बसत राहायचं. आता ते मॉनिटर स्पीकर वगैरे ते वाजवणारे लाईव्ह वाजवायचे त्यावेळेस समजा. तर ते सुरू झालं 10 वाजेपर्यंत व्यवस्थित चालायचं. थोडासा 10-10:30 वाजले की तिकडून ठाक ठाक. मग एकमेकांच्या तोंडाकडे पाहायचं, बाबा एक शांत राहा. बाजूला राहणारी लोक. ते बाजूला रूम मालक. मग परत थोडस हळूहळू हळूहळू मग जाय जोरात दान एकदम 2-3 ठोके वाजले की बाबा बस आता बसा शांत. तर तो स्टुडिओ असा होता. ते आज पण त्या गोष्टीची आठवण येते. आम्ही मित्र आम्ही त्या गोष्टीला खूप हसतो पण. म्हणजे खूप गोड स्ट्रगल होतं ते. पहिला जुगाड. पहिला जुगाड तो. पहिला जुगाड. असे तर बरेच किस्से. आम्ही भुसावळला आमचं एक त्यावेळेस रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. फर्स्ट अल्बम आम्ही केला होता. तर आम्ही एक 800 गाडी होती, सॉरी ते बाईक होती बजाजची कोणती तरी. तर कंटिन्यू त्या बाईकवर आमचं भुसावळून येणं 50 किलोमीटर. मग त्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर मग आम्ही त्या गाडीला दाखवलं. आम्ही 3-3 लोक जायचे त्या गाडीवर. टिबल शीट. मग त्या गाडी आम्ही घेऊन गेलो. त्यांनी पाहिलं ते गाडीला काय जो प्रॉब्लेम झाला, त्यांनी ते शीट ओपन केलं तर त्याला चेचिसच नव्हतं. काय म्हणजे आतापर्यंत फक्त एक दांडी लावली होती, त्या दांडीवर सगळा खेळ चालत होता बस. पण देवाची कृपा की असं काही झालं नाही किंवा ते तुटलं नाही गाडी चालू असताना. म्हणजे असे डेंजर अनुभव त्यावेळेस घेतले आणि खूप मजा यायची त्या गोष्टी करत असताना. म्हणजे एक सिरियसनेस पण होता करिअर विषयी, आपल्याला पुढे काय करायचंय. पण ह्या गोष्टी करिअर करत असताना या सगळ्या गोष्टी घडत होत्या, त्याच्यामुळे त्याचं काही असं एक बोधरेशन वाटत नव्हतं. या सगळ्या गाड्यांमध्ये मला टमटम गाड्याबद्दल विचारायचं, म्हणजे केशवर फुगे या गाड्याबद्दल तर बोलूच आपण, पण टमटम हे गाणं नेमकं कसं सुचलं काय? मला पहिले जरा एक त्याच्या 2-4 ओळी खरं तर गुणगुणल्या गेलं पाहिजे. हाय टम 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 चाली राहिनी, हाय शेंदुरनी पाचोरा जाई राहिनी. हाय टम 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 चाली राहिनी, हाय शेंदुरनी पाचोरा जाई राहिनी. जशी खानदेशी एक्सप्रेस चाली राहिनी, हाय टम 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 चाली राहिनी. हाय शेंदुरनी पाचोरा जाई राहिनी. टम 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 गड्डूमडूम हा सगळा ठेका. तर आता विषय असा आहे दादा की आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलवर आतापर्यंत
म्हणजे सगळ्या टाईपचे गाणे आपल्या चॅनलवर आहे. मग त्याच्यात लव्ह सॉन्ग असेल, त्याच्यात धार्मिक असेल, त्याच्यात सॅड सॉन्ग असेल, त्याच्यात कॉमेडी असेल आणि सामाजिक सुद्धा असेल, की ज्याच्यातून अशा काही समाजात घडणाऱ्या रोजच्या दिनचर्या ज्या आहे की आपण ज्या बघतोय त्या मी त्या गाण्यांच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न केला. की आमचं पाचोरा आणि शेंदुर्णी टमटम चालायची 10-20 रुपयाचे बरोबर, टमटम लटकून जातात. लटकून पश्चिम जाणं. महाराष्ट्रात आपण वडाप हा, बघितलेली आहे. लटकून जाणं. मग ते मध्येच एखादी आजीबाई राहिली हा. तर एखादी मग ते दणक्या दुनक्यांमध्ये असं झालं की मग ते हिसड फिसड करणं, ते अशा काही गोष्टी मी पाहिल्या होत्या. म्हणजे मी खरं म्हटलं तर रिअल पाहिलेल्या गोष्टी सगळ्या. जे घडतंय समोर ते त्या गाण्यातनं मांडलं. हा, तर ते गाण्यातून मी ते मांडलं. आणि ते मांडत असताना मला पहिले 1-2 गाण्यात समजलं की बाबा लोकांना जर दिलं ना तर त्याच्यामध्ये पसंती जास्त लोक रिलेट लोकांना- करतात, हे हा. आपलं असल्यासारखं हा. वाटतं त्यांना. म्हणजे आपल्या असे बरेच गाणे की लोकांना ते स्वतःचे वाटतात. मग ते लव सॉन्ग राहो या मग ते अशा काही गोष्टी राहो. जसं आता छगन मामा गाणे की आता आजकालचं तर बाबा आमच्या म्हणजे सगळीकडेच आहे की यंग मुलांना मुलीच मिळत नाही मिळत. मग मुलीच नाही मिळत तर मग पहिले असं राहायचं की बहिणीला तिचा भाऊ शब्द देऊन द्यायचा की बाबा तुझ्या पोराला माझी पोरगी. बरोबर, मामाचीच पोरगी. हा, मामाचीच पोरगी. मोठं झाल्यावर तू करून घेऊ आपण असं. करून घेऊ, जमून घेऊ. पण मग आता जसं जसं ट्रेंड चेंज झाला तसं जसं लोकांची बुद्धिमत्ता चेंज झाली. कोणाला नोकरीवाला पाहिजे, शेती पाहिजे त्याच्या घरी. वास्तविक ही मुलगी शेतात काही कामाला जाणार नाही पण तरी शेती पाहिजे. या सगळ्या काही गोष्टी आहे. बरोबर. तर मग मी ते छगन मामाचं जे गाणं आहे मग त्याच्यात मी एकदम रियालिटी की बाबा पोरगी पाहायला गेल्यानंतर की तू शेवटी तो त्याचा पर्याय आहे छगन मामा की तू सक्का मामा आहे, तू तरी पोरगी दे. मग तो त्या मामाला सांगतो की बाबा मी पोरगी पाहायला गेल्यानंतर लोक विचारतात पोऱ्याची लाईन कशी आहे, पोरगाला काही शोकपाणी आहे का, काही असे आगाऊ धंदे करतो का. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तोंड देत 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 तो पोरगा शेवटी त्याला कोणी पोरगी देत नाही, तो त्याच्या मामाच्या मागे लागतो की मामा तू तरी पोरगी दे भो. ते कसं काहीतरी तो एक सूर आहे ना त्याचा काही. छगन मामा तुनी पोर दे न मन लगन पत्ता नाही ना, छगन मामा तुनी पोर दे न मन लगन पत्ता नाही ना, असं त्याचं आहे. तुझ्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यावरती तू लिहित जातो. हो, अहिराणी भाषेमध्ये. मी एक दुसरं असं पाहिलेलं आहे की बरेच असे चेहरे आहेत जे आपण म्हणतो ना की गाणे म्हटल्यानंतर जरा चकचकीत चेहरे दिसले पाहिजे. सासूबाई कशी अशी वेगळ्या पद्धतीची दिसली पाहिजे, तयार झालेली, लिपस्टिक लावलेली. पण खूप साधारण चेहरे तुझ्या याच्यात डोकवताना आपण बघतो. फुगे फुगेमध्ये ती एक म्हातारीबाई आहे, ती बसलेली, ती तुम्हा बबल्या काय करस. त्या गाण्यामध्ये तर खरं म्हटलं तर त्या बाया खरंच काहीतरी ज्वारी का गहू निवडताना बसल्या होत्या ऑलरेडी. त्या गावातल्या हा, त्या गल्लीतल्याच तिथे बसलेल्या होत्या. ते अचानक डोक्यात आलं की चला बाबा मी हा जो अंतर आहे तो अंतर मी ह्या बायांमध्ये बसून मी तो करू. म्हणजे सगळ्या वेळेवर ठरलेल्या काही गोष्टी आहे. आणि ज्या लोकांना ह्या क्षेत्राशी काही घेणं देणं नाही त्या लोकांना पण मी उभं करून त्यांच्याकडून जे काही गोष्टी आहे त्या काढून, म्हणजे मीच नाही पण आपले जेवढे टीमचे जेवढे पोरं आहे तेवढे चांगली मेहनत घेतात सगळेजण. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या काढून घेतो. त्यांना सुद्धा नवल वाटतं नंतर पाहिल्यानंतर की बाबा आपण एवढं चांगलं करतोय का या गाण्यामध्ये, असं आपण दिसलो गाण्यामध्ये दिसलो. हे जे काय अप्रूप असतं ते फार वेगळं असतं. म्हणजे सामान्य ज्यावेळेस त्याच्यामध्ये दिसायला लागतात तर लोक देखील म्हणायला लागते का हे आपलं आहे. येस. म्हणून या सगळ्याच्या तू सामान्य चेहऱ्यांना पण संधी दिली. पण किती लोकांना तू एका गाण्याच्या माध्यमातून रोजगार देतो? त्याच्यात 2 टाईप आहे. जास्त मॉप नसला तर कमीत कमी 15-20 लोक, आणि मॉप म्हणजे डान्सर्स, 2-3 कॅमेरा किंवा जे बी काही हेल्पर वगैरे आहे सगळे लोक जे राहतात, मग 40-45-50 पर्यंत एका गाण्याच्या माध्यमातून मग त्यांना ते महिन्यातून 2-3 गाणे आपण यूट्यूब चॅनलसाठी करतो. मग तेवढा त्यांना तो रोजगार उपलब्ध होतो. आणि हे लोक कमर्शियल आहे, ते बाहेरून पण मग त्यांचं ह्याच पद्धतीनं ते कामं करतात. मग कॅमेरामन राहो, मी असं ऐकलं की बऱ्याचशा तुझ्या टीम मधली लोक काही रिक्षा चालवणारी आहेत, कोणी पांटपरी चालवणारी आहेत. पण मग सचिन शूट करतोय म्हटल्यानंतर ते चला आपल्याला रोल मिळतोय, 4 पैसे पण मिळतील म्हणून असे म्हणून पण येतात. खरं म्हटलं ना दादा, मी म्हणजे आपल्या सचिन कुमत युट्यूब चॅनलचं जे आज जे पण काही चाललंय किंवा जे पण हिट चाललंय ते माझ्या एकट्याचं मी ते मानतच नाही. त्याच्या मागे माझ्या सगळ्या टीमचा खूप मोठा सहभाग आहे. आणि माझ्यासाठी ते नेहमी धावून येणं
नेहमी धावून येणं. बरं. जेवढे माझे मित्रपरिवार आज व्हिडिओमध्ये दिसताय हे सगळे लोक अर्ध्या रात्री शूट राहो चला जायचंय. तर या पद्धतीनं सगळ्यांचा मला सपोर्ट आहे मित्रांचा. परिवाराकडून तो खूप मोठा आहे. मग ते माझे मिसेस राहो, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे पुतणे वगैरे सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे इथपर्यंत येण्यामागे. खरं म्हटलं बायको काय म्हणते? तिला आवडतं, हा, खूप आवड आहे. हं? हो, सपोर्ट पण तितकाच आहे. कुठल्या गाण्याची खास करून आठवण करून देते ती सचिनला की ही गाणी मला आवडली? हाई बालंगी न बालंगपन, हाई बालंगी न बालंगपन, मला कसं सांग हाई दुखय मनाई न बालंगपन. 2006चं माझं पहिलं गाणं होतं आणि त्या गाणं म्हणजे ते गाणं तिला आवडायचं त्यावेळेस. त्या आल्यात कार्यक्रमाला येतात कधी? नाही नाही नाही. नाही, पण मग कधी बघितलाय कार्यक्रम त्यांनी? हा, पहिलाच कार्यक्रम तिने मला ते म्हणजे लग्न झाल्यावर बोलली होती की बाबा आमच्या गावात तुमचा कार्यक्रम होता, तेव्हा मी 7वीत होती, तेव्हा मी आली होती तो कार्यक्रम पाहिला. मग तेव्हापासून त्यांनी असं म्हणले की मी पहिल्यांदा बघितले, त्या आजतागत लक्ष ठेवून येतो आहे तुमच्यावर. बाबा आपल्या समाजाचा हिरो आहे बाबा, तिच्या मनात तेवढी ती भावना होती तेव्हा. आम्ही त्या लक्ष ठेवून येत तुमच्यावरती. मी ते अशा बाकीच्या काही गोष्टींकडे मी की फक्त काम काम चांगलं झालं पाहिजे. मग त्या 4 मुली राहो का 10 मुली राहो का कोणी मी कुठेही राहो, पण काम चांगलं झालं पाहिजे तेवढी तिची एक मनापासून इच्छा राहते. बरं, लिखाणही करायचं, दिग्दर्शनही करायचं, कॅमेराही करायचं, एडिटही करायचं, म्युझिकही करायचं आणि हिरो म्हणूनही काम करायचं. हिरो आला तर हिरोईन ती आलीच. बरोबर बरोबर ना? किती हिरोईन आतापर्यंत आल्या? खूप साऱ्या. जसं माझ्यासोबत पहिल्यांदा युट्यूबच्या याच्यातून पुष्पा ठाकूर मोठी चर्चा आहे, खानदेशातली नायिका. हा, राधिका पाटील, सोना इंगळे, प्रियंका राऊत, अंकिता राऊत, अशा खूप साऱ्या आहे हिरोईन्स. आणि आता पण बऱ्याच आहे म्हणजे. आणि सगळ्या मुली आमच्या खानदेशात ज्या कामं करणाऱ्या त्या खूप सुंदर काम करतात. म्हणजे आज नुसतं सचिन गुमावत एकटा हिरो म्हणून नाही, पण को आर्टिस्ट म्हणून पण मला तितकीच त्यांची पण मेहनत राहते आणि त्यांची आमची केमिस्ट्री की एक ती जुळून येते, म्हणून ते चित्र दिसायला ते पण चांगलं दिसतं. असं म्हातारी कोतारी माणसं अशा विषयाला घेऊन फार उत्सुक असतात, त्या अशा काहीतरी बेरकी प्रश्न विचारतात, असं कधी घडलंय? नाही, ते चर्चा करू शकतं पण मला नाही विचारत कोणी. हा, अच्छा, थेट नाही विचारत असं कोणी? थेट नाही पण विचारत. म्हणजे तुझ्या घरच्यांना वगैरे विचारलं जातं? हा, विचारलं जातं. पण कारण आता ते आपलं माझं प्रोफेशन आहे. आज मी जे 2 घास खातोय ते ह्या क्षेत्रावर खातोय, त्याच्यामुळे ह्या अशा प्रश्न विचारणारे आणि अशा काही गोष्टींवर बोलणारे मी त्या लोकांचा विचार पण करत नाही आणि माझी फॅमिली मुळात करत नाही. कोण अशी प्रेक्षक म्हणजे थेट माझं सचिन असताना असं तू एवढ्या मोठ्या गर्दीतल्या स्टेजवर जातो, आय लव्ह यू, माझा तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला बघते, असतो ना असं कोणीतरी फॅन वर्ग? म्हणजे आहे त्यांना एक अट्रॅक्शन की बाबा एक आता मी अभिनेता म्हणून त्या लोकांच्या त्या मुलींच्या समोर आहे समजा. कोणी भाऊ म्हणून प्रेम करतो, कोणी मित्र म्हणून प्रेम करतं. आता ते जास्त त्याच्या माझ्यावर अट्रॅक्शन होणाऱ्यांची पद्धत याला असं नाही ठेवून चालत ना. सचिन भाऊ सांगितलं पाहिजे ना की बुवा अशी एखादा लक्षात राहिलेलं प्रेक्षक, पुरुष प्रेक्षक, महिला प्रेक्षक, असं. पुरुष प्रेक्षक तर भरपूर आहे, पण एक किस्सा सांगतो की आम्ही घरी निरोप नाही देणार, डोंट वरी. हे माझा भडगावला प्रोग्राम होता. तो प्रोग्राम आटोपला, दहीहंडीचा प्रोग्राम होता. तर मी जेव्हा त्या प्रोग्रामवरून निघालो तर 1.5 किलोमीटरची दुतर्फा डायरेक्टली लाईन होती आणि तेव्हा माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. मग मी आश्चर्यचकित करायचो, बाबा हे म्हणजे लोकांमध्ये आपलं जे गाणे ते इतके भिनले की मला पाहण्यासाठी किंवा आमच्या सगळ्या टीमला पाहण्यासाठी इतके लोक उत्सुक आहेत बुवा असं. तर 1.5 किलोमीटर दुतर्फा लाईन ती मी पाहिली आणि त्याच्यातून असे बरेच मुलं की माझी गाडी पुढे गेल्यानंतर ते माझ्या गाडीचा पिछा धरून आले. त्याच्यातला एक जण पुढे आला, मला बोलतो, आता ते आपलं कसं आपलं खानदेश आहे, सचिन भाऊ तू घरी बी गेला तर मी तुझ्या घरी फोटो काढेल, पण मी तुझ्या पिच्छा सोडणार नाही. हा, मग म्हटलं नको, पहिलेच पाण्या पावसाचे दिवस दहीहंडीतले. मी म्हटलं थांबलो, त्याला भेटलो आणि मला एक बरं वाटतं की बाबा लहान मुलगा राहो का कोणी मोठी व्यक्ती राहो, मी प्रत्येकाशी मान सन्मान देऊनच वागतो. कारण त्या लोकांच्या प्रेमामुळेच आज मी इथपर्यंत, ही माझी नेहमीची भावना आहे
त्याच्यामुळे परमेश्वरानं मला नेहमी जमिनीवर ठेवण्याचं काम केलंय. डोक्यात कधीच इगो, कधीच हवा, कधीच या सगळ्या तामझाम सगळ्या गोष्टींचा कधीच माझ्या डोक्यात वेडेवाकडे भ्रम कधीच झाले नाही. आणि मुळात मी खरं म्हटलं तर नाजूक परिस्थितीतून मी इथपर्यंत आलोय. त्याच्यामुळे मला सगळ्या परिस्थितीची जाण आहे की बाबा अचानक काही भेटलं म्हणून माणसाने अचानक उत्मात करायची. मी त्या स्वभावाचा नाही, मला ते लोक पण आवडत नाही तसे. तर त्याच्यामुळे असा तो एक त्या पोराचा किस्सा. आणि एक फर्स्ट टाइम मी 2012 मध्ये चाळीसगावला मी सहज, त्यावेळेस कोणी मला ओळखत नव्हतं, त्यावेळेस काही युट्यूब नव्हतं, सीडी होती आणि माझा त्यावेळेस साली प्यार करणं हा अल्बम बऱ्यापैकी साली प्यार करणं हा तर तो अल्बम सीडीच्या माध्यमातून बऱ्यापैकी होता. म्हणजे ज्या भागात केबल राहायची ना, केबल डिश केबल वगैरे, तर ते केबलवाले ते सीडी टाकायची, तर ते प्रत्येक घरात दिसायचे ते गाणे. तर मग मी असं 40 जाऊन कुठेतरी शूटिंग वगैरे आटपून आलो आणि मी जात होतो रेल्वे स्टेशनकडे. मग मी चालतोय माझं एक 15-16 वर्षाची मुलगी असेल, 9वी-10वीतली समजा. 15-16 वर्षाची. हा, तर प्रेक्षकांनो ऐका, आता पुढला सीन खास आहे. नाही ती बिचारी माझ्या बहिणीसारखी, पण मला ती नंतर तेव्हापासून मला कधी भेटली नाही, पण ती काय माझ्या लक्षात याच्यासाठी सांगतो ना, चांगला किस्सा आहे. ते मी म्हटलं उत्सुकता वाढवली मी थोडीशी. हिरो सांगतोय ना म्हणून म्हणलं. तर ती खूप म्हणजे मागून पळत आली माझ्या. म्हणजे जवळपास मी माझं पटपट चालवत होतो, ती खूप दुरून पळत आली. आली, ते धापा टाकत आली, बोलते दादा थांबा ना. म्हटलं काय म्हणते बेटा. आता ती होती, छोटीशीच होती, आता 9वी-10वीतली मुलगी. म्हणे मला तुमचा ऑटोग्राफ द्या. म्हटलं ऑटोग्राफ? कारण माझी प्रसिद्धी आहे हे तेव्हा नव्हतंच, पण जे बी काही सीडीच्या माध्यमातून कोणी पाहत असेल त्याच्यामुळे काही ते माझ्या फॅन वर्ग होता. असं कोणी आपल्याला ऑटोग्राफ मागेल ध्यानीमानी नव्हतं, कधीच नाही, कधीच विचार पण केला नव्हता तेव्हा. तर मला ती आली, तिने मला ऑटोग्राफ मागितलं. म्हटलं का? तर म्हणे दादा तुमचं साली प्यार करणं गाणं मला खूप आवडतं, मी रात्रंदिवस ते गाणं पाहते टीव्हीवर. मग मला ते एक बरं वाटलं की बाबा आपल्या कामाची एक पावती म्हणून, एक की चला हे बाळ आहे छोटंसं. ती खूप छोटी मुलगी होती, 9वी-10वीत होती. तर मग मी तिला फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मधला तो पहिला ऑटोग्राफ दिला. तर त्याच्यामुळे तो पहिला असल्या कारणाने माझ्या डोक्यात आहे. आणि हा ज्या पोराचा किस्सा, आता असे किस्से बरेच घडल्या जातात, बऱ्याच काही गोष्टी होतात, पण हे पहिले जे राहतं ना, पहिलं वेळेचं सुखच वेगळं असतं. पहिल्या वेळेचं सुखच वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीचं असतं ते सगळं काय. ते खरंय त्यावेळी भेटणारे आपले चाहते आणि या सगळ्या आठवणी. म्हणजे आता तर खूप लोक भेटत असतील ना, म्हणजे कुणी नवरा बायको, नवराच म्हणत आमच्या बायकोला तुमचं हे गाणं आवडतं बरं का. कडेवर आहे, मग त्यात सेल्फी काढण्याची कसरत. मिसेसला तुम्ही खूप आवडतं, तुमच्या गाणं खूप आवडतं. ताईंना धन्यवाद सांगा दादा, असेच गाणे पाहत राहू आमचे गाणे. आणि ताईंना धन्यवाद सांगा. पण समोर अशी ग्राउंडवर गर्दी, मग तुझं स्टेजवरती येणं. मी एक तो सीन पाहिला, एक रील पाहिलं की तो माणूस आले सचिन कुमावत आले, 1 मिनिट गाणं लाव, गाणं लाव. मग तेव्हा अशी आयोजकांची एकदम अशी अपेक्षा असते की थेट स्टेजवर चला आता ठेकेदार हिरोईन बरोबर. म्हणजे एक काय राहतं ना, आता जिथे माझा प्रोग्राम राहिला, जे आयोजक राहतात ते लोक 8-15 दिवसापासून त्यांची तयारी, वातावरण निर्मिती, येणार पोस्टर वगैरे सगळ्या काही व्हॉट्सअप शेअर, आपल्या इंस्टाग्राम, युट्यूब असेल, सोशल मीडियावर पूर्ण ते ऍड वगैरे चांगले लावतात. आणि मग ज्यावेळेस तो क्षण येतो की बाबा, आणि मग ते हे चालू असताना 2000-3000 पब्लिक आपल्यावर प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी राहतात. आणि मग जेव्हा ते एंट्री वगैरे होती तेव्हा मग त्या आयोजकांना एक चांगला उत्साह वाटतो. आणि पण मी येताना माझ्या मनात, माझ्या डोक्यात फक्त हाच भाव राहतो की हेच ते माझ्यासाठी देवे. पण असे एखादे आयोजक, नाव नको घ्यायला, पण ते असे ऍडव्हान्स असतात ना, अचानक ते गृहीत धरतात समोरच्याला. नाही तुम्ही हे करा, नाही ते करणार होते, ते करतील, काही शंका नाही. असं कधी काही घडलंय? मग राहतं ना आपल्या पहिलेच काही गोष्टी ठोकणार आहे, काही गोष्टी. कसं जसं दादा फोटो काढायचा होता मला सचिन, नंतर भेट, ते जरा थकले, तू नंतर ये, परस्पर सांगून मोकळं. पण मला ते, मी तसं नाही होत, येऊ द्या होता 2 महिने.
आले हौशीने बघायला आलेले आहेत आपल्याला ते, आणि हेच तर खरे प्रेक्षक आहेत, हा. हेच प्रेम करणारे जे वाट बघत असतात तेच तुमची तेच तेच सगळं करण्याची. खानदेशी गाण्यांचा संबंध हिंदी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये किती मोठा वाटा आहे हे अर्थकारण चालवण्यामागे? खरं म्हटलं तर आजची कंडिशन अशी आहे खानदेशात, खानदेशाच्या बाहेर पण, की हिंदी गाणेच वाजत नाही शुभ कार्यामध्ये. नाही वाजत, स्थानच नाही, मी पाहतोय आणि ऐकतो पण. नो स्टँड. जे की पहिले मुंगळा मुंगळा, काला कावा खाट खायगा वगैरे वगैरे, म्हणजे जे हिंदी गाणे आले की ते पहिले बँडमध्ये किंवा डीजे मध्ये वाजायचे. आता तसं नाहीच. आता खानदेशातलं जे बी गाणं रिलीज झालं, नुसतं सचिन कुमार युट्यूब चॅनलचं नाही, आता खूप सुंदर कामं आमच्या खानदेशातले सगळे कलाकार करतात. किती युट्यूब चॅनल आहेत? बरेच असेल, 100-150च्या वरती असू शकतं. पण म्हणजे खानदेशातला दहीहंडी उत्सव असू दे, लग्न असू दे, हळद असू दे, गणपती, काही असू दे, नवरात्री त्यात हिंदी गाणे वाजत नाहीत. नाही वाजत. आमचं ऑब्झर्वेशन आहे की, आणि म्हणजे मी ज्या गावात राहतो, समजा शेंदुर्णी माझं गाव आहे, हा, जर रात्री कधी लग्नाचं कधी हळदीचं चालू राहिलं तर एकूण एक गाणे आयराणी शिवाय खानदेशात दुसरं काही वाजतच नाही. आणि मग मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की ज्या वेळेत आयराणी गाण्यांना, आयराणी भाषेला, आयराणी लोकसंगीताला कधी काळी थोडंसं डावलल्या जात होतं, किंवा कधी काळी त्या गोष्टीला म्हणजे असं पाहिलं जात नव्हतं. आज त्या गाण्यांवर, आज त्या ठेक्यावर, आज त्या सगळ्या लोकसंगीतावर लोक सगळ्या महाराष्ट्रात डान्स करताय, नाचताय. त्याचा मला खूप म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मेहनतीला कुठेतरी फळ आलं. आणि खानदेशातले सगळेच कलाकार आज खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय, आणि त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. माझ्या पहिले पण बरेच लोक आहे की त्यांनी इंडस्ट्री सुरू करण्यामागे खूप मोठे त्यांचे पण हे आहे. मी तर नंतर आलो समजा, पण 2000च्या पहिलेपासून हे सगळे, तुम्ही जसं बाबू लंगडा वगैरे बोलले त्या पद्धतीनं, तर खूप सारे लोक आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम केलं, आज चाललंय. आम्हाला अशी खबर आहे की सुपारी हा एक प्रकार असतो, आणि अर्थात त्यातनं देखील आपल्याला मिळकत असते, घ्यायला पाहिजे. कारण कुठल्याही कलावंताला केवळ शूटिंगमधनं उपजीविका नाही आहे, तर वेगवेगळ्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा मानधन फार मोठं मिळतं. सध्या मराठीतले टॉपचे जे ॲक्टर्स एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचं मानधन घेतात, तेवढंच सचिन कुमावत घेतो, हे खरं आहे का? आम्ही आकडा विचारत नाही. नाही, पण खानदेशात नाही घेत तेवढं. नाही, कारण ज्या खानदेशानं मला मोठं केलंय, तर मला असं वाटतं की त्या प्रेक्षकांना, त्या माझ्या चाहत्यांना मला पण भेटूशी वाटतं. मग भेटण्याचा जरिया कोणाचं ओपनिंग राहतं, कोणाचं महोत्सव राहतो, कोणाच्या इथे वेडिंग शो राहतो, कोणाच्या इथे बर्थडे राहतो. जे मला जिथपर्यंत योग्य वाटतं की बाबा मला इथपर्यंत मानधन भेटलं पाहिजे, तिथपर्यंत समोरच्याला पण ते परवडतं, आणि तिथपर्यंत मी ते घेतो. पण एवढं नक्की आहे की कुठे कुठे मोठ्या प्रोग्राममध्ये मी म्हणजे माझ्यासारखे आता बरेच आर्टिस्ट आहे आपल्या खानदेशात की ते पण सेलिब्रिटी आहेत, तर घेतल्या जातं. म्हणजे हे खरं आहे की खानदेशच्या बाहेर सचिन कुमावत सध्याच्या मराठीतल्या टॉपच्या आर्टिस्टला जेवढं कार्यक्रमात मानधन मिळतं तेवढंच त्याला मिळतं. हा, पण मग टॉपचे मराठीतले किती घेतात ते मला नाही माहिती ना. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला खबर आहे ना, आम्ही आकड्यांचा बिलकुल उल्लेख करत नाही या सगळ्या ह्याच्यात. मी आता चर्चा काय राहते आता, हे पहा आता काय राहतं, आता तुम्ही माझ्या भावासारखे, आपले रिलेशन आहे, तुम्ही जरी मुंबईला राहिलात, पण जसं नाही का यारो के लिए यार, दिलदारो के लिए दिलदार, तशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे की बाबा चला आपल्या माणसाचं घरी कार्यक्रम आहे, चला जाऊन येऊ. मग अशा ठिकाणी मी माझं स्वतःचं पेट्रोल पाणी खर्च करून चालला जातो. बरोबर, ते पण मी करतो. बरोबर. पण जिथे कमर्शियल काही गोष्टी आहे तिथं करायलाच पाहिजे आहे की त्या गोष्टीमुळे समोरच्याचा जो बिझनेस चांगला चालणार आहे, फायदा होणार आहे, त्याला प्रायोजक मिळालेले आहेत. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी मग दोन पैसे भेटले बरं वाटतं जरा. बरं, मग त्यावेळी कोण सोबत असावं या दृष्टीने म्हणून मागणी होते सचिनकडे, हिरोईन तुमच्यासोबत असली? कधी कधी मी म्हणजे कधी कधी एकट्याच ओपनिंग वगैरे राहिलं तर असं जस्ट की ज्या ठिकाणी डान्स करायचा नाही त्या ठिकाणी मग माझी एकट्याचीच हे राहते, आणि जिथे की बाबा डान्स वगैरे आहे किंवा एक परफॉर्म काही लोक चमत्कारिक मागण्या करतात का, म्हणजे की आमच्या या कार्यक्रमाला या, मग डान्सही करा, हेही करा, तेही करा, असं काही चमत्कारिक मागण्या करतात नाही म्हणजे दादा एखादी जसं काही एखादी लग्नात ओढतोय तो नाचाला, असं एखादी करताना लोक आता काय करणार आहे करतात. पण एखाद्या लग्नाला गेल्यानंतर आपण पण मग ते चल बाबा तुला बरं वाटतंय 2 शब्द, मग 2 मिनिटं काही गोष्टी करायला करून घ्यायच्या, जाऊ दे. बरोबर.
त्याची अपेक्षा आहे बिचारायची समोरच्याची. आता संबंध तुझ्या चाहत्या वर्गातल्या महिलांचा एक फार मोठा प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यात की स्त्रीचं वय विचारू नये, सचिन कुमावतांचं वय काय? म्हणजे चांगलं चालतं का? आता जितका कोणाला मी 30चा वाटत असेल, कोणाला 35चा वाटत असेल, कोणाला 40चा 45चा, जे बी काय, पण मी वयापेक्षा माझा अनुभव खूप मोठा आहे या गोष्टीमध्ये, की मला डेंजर अनुभव माझ्या वयाच्या मानाने, माझ्या कामाच्या मानाने या क्षेत्रात भेटले. एक आता माझं 40 रनिंग चाललंय. हाय रे पठ्ठ्या, फार गोल गोल फिरून वय सांगितलं शेवटी. म्हणजे आतापर्यंत असणाऱ्या बऱ्याचशा लोकांनी वय गेस केलं असेल हा कार्यक्रम बघताना. हा 30, 35, नाही 40, काही 40च्या पुढे गेलेच नसतील म्हणा. नाही, पण आहे 40 म्हणजे अभी दिल्ली दूर आहे, बहुत खेळणं बाकी आहे. अजून खूप करायचं आहे. आयरणी मायबोलीसाठी खूप करायचं आहे. आता म्हणजे जिथपर्यंत आपल्या लोकसंगीताचं नाव आहे त्याच्यापेक्षा खूप अजून पुढे कसं जाऊ शकतं, अजून असा प्रयत्न माझा चाललाय. आमच्या खानदेशातल्या सगळ्याच कलाकारांचा तो प्रयत्न चाललाय की बाबा आपण चांगलं काम केलं पाहिजे. आता आपण मराठी लेवलला कॅमेरा, त्याच्या काही गोष्टी, आता इक्विपमेंट असेल, काही गोष्टी असेल, त्या आम्ही अपडेट करतोय आता. पण त्याच म्हणजे जुगाड हा जो शब्द आहे, मालेगावच्या काही फिल्मच्या बाबतीत आम्ही ऐकलं होतं की जर क्रेन सीन करायचा असेल तर मग त्यांनी बसवरती कॅमेरा लावला, मग सायकलीवरती काय म्हणूयात की सगळे डाकू जे ते येत आहेत, म्हणजे घोडे नाही तर सायकलवरती, मग वरतून कॅमेरा लावून त्यांनी तो टॉप अँगल दाखवला. आता तर हल्ली ड्रोनचाही वापर केला जातो. आता तर ड्रोनचा वापर. पण काही वेळेला हे सगळं नसतं ना सुरुवातीला. आम्ही काय करायचो, आता त्यावेळेस ड्रोन माहिती नव्हतं, म्हणजे ड्रोन हा विषयच नव्हता, जुगाड टेक्निक. हा, तर मग एखादी झाड पाहिजे उंच, कॅमेरामन पण तेवढा हे होता म्हणजे फिट की चल मी करू शकतो. आणि कॅमेरा केवढा, एवढा हँडी 360 वगैरे आम्ही ते सोनीचे वगैरे वापरायचे. ते एखादी झाडाखाली अशी मस्त फ्रेम लावायची, त्या कॅमेरामनला त्या झाडावर चढवायचं, मग तो तिथून अशा पद्धतीनं ते सगळे अँगल वगैरे घ्यायचा. लोकांना पाहिलं ते बरं वाटायचं, नवीन अँगल वाटायचे, नुसते असे फेस टू फेस नको. तर ते सुद्धा आम्ही जुगाड केलेत. आमचे जे रिफ्लेक्टर आहे ते रिफ्लेक्टर पण ते जुगाडच वाले होते, अजून पण वापरतो आम्ही कधी कधी. एक मस्त प्लायवूड घ्यायचा, त्या प्लायवूडला चमचम करणारा कागद बांधून द्यायचा, चिटकवून द्यायचा तेल, आणि कुठेतरी लावून व्यवस्थित समोरच्याचा चेहरा दिसू शकतो. मग तो किती का चमको, त्याचा लाईटचा विचार पण नाही करायचा की बस दिसतोय चमकताना लावायला करा सेट. पण मेकअप आर्टिस्ट असतो किंवा मेकअप आपणच करू. मेकअप आर्टिस्ट आम्हाला माहिती नाही अजून. नाही का? नाही, म्हणजे आता इकडे मुंबईकडे मी काम करतो तर इकडे तर मेकअप आर्टिस्ट आहे, किंवा खानदेश अजूनपर्यंत मी आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलसाठी मी मेकअप आर्टिस्ट बोलवला. जे काय करायचं ते स्वतः करायचं. मी जर कोणती हिरोईन बोलवतोय तर बाई तुला स्वतःचा मेकअप आणावं लागेल, तुला करावं लागेल, कारण तिकडे मेकअप आर्टिस्ट नाहीये मुळात. तो खर्च आहे आपल्याला. म्हणजे नाशिकच्या तिकडे मेकअप आर्टिस्ट म्हणजे आहे, असे पार्लर करणारे काही बऱ्याच लेडीज असू शकतात, पण मग की तेवढा तो खर्च पण वाचतो, आणि प्रत्येक हिरोईन ती स्वतःचा व्यवस्थित चांगला मेकअप करते. त्याच्यामुळे मग मला तेवढ्या सगळ्या मुलींनी आतापर्यंत हिरोईन्सनी तेच कोऑपरेट केलंय. आणि माझा मेकअप तर मी आपलं क्रीम पावडर जे बी काही असेल त्या गोष्टी करून उभं राहायचं, जे काय ते लालीपुटी करायचं, बस चलो. बाकी ही नोज कटिंग काय, हायब्रो काय, काही नाही हो, जे काय ते आपल्या ऍक्शन मधनं. बस शेवटचे काही मी जाता प्रश्न विचारतो. भोजपुरी म्युझिक इंडस्ट्री आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर खानदेशी म्युझिक इंडस्ट्री, तसं बघायला गेलं तर भोजपुरी इंडस्ट्रीतलं आकर्षणाचं काही वेळेला काय काय केंद्र असतं हे काय वेगळं सांगायला नको. त्या तुलनेत आपण आपल्याकडचं सांस्कृतिक तारतम्य कायम ठेवलंय का? नक्कीच. तुम्ही आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलवर पहा की आपण धार्मिकता, सामाजिक बांधिलकी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेल. आणि खानदेशात सगळेच कलाकार आता हे करतात की अश्लीलता किंवा काहीतरीच येडवाकडं ह्या गोष्टी आतापर्यंत तिकडे करत नाही, आणि ते आम्ही करण्याचा विचार सुद्धा करत नाही. कारण आम्ही काम करतो, आपल्या आया बहिणी घरात गाणे पाहणारे लहान मुलं गाणे पाहतात, की एक त्यांचं मनोरंजन, चांगलं मनोरंजन झालं पाहिजे. मग ते कॉमेडी असो, लव्ह सॉंग असो, सॅड सॉंग असो, अशा सगळ्या गाणं, किंवा धार्मिक गाणे असो की जे आमच्याकडे सप्तशृंगी मातेचे जे गाणे चालतात,
तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण ते आपलं गाण्याचं लोकसंगीत तयार करतो आणि ते ह्या गोष्टीचं तारतम्य ठेवूनच की बाबा आपल्याकडून अशा काही गोष्टी नको घडल्या पाहिजे की जे आज बाहेर चालत असतील. सचिन कुमारचे आवडते स्वतःचे 5 गाणे. सावन महिनामा, केसावर फुगे, टमटम, राणी तुला बाजारमा भेटसू, खानदेशी रॅप. बर, मग यातलं जर एकट्यात असताना कुठलं गाणं आवर्जून, म्हणजे माझंच म्हणा, आपण आपण आपल्या गाण्याच्या प्रेमात असतो, असं कुठलं ते गाणं आहे? राणी तुला बाजारमा भेटसू. मी म्हणजे ऍक्च्युली मीच लिहिलंय ते गाणं, त्याच्यामुळे मला ते की बाबा मी इतकं चांगलं लिहू शकतो काय, याच्यामुळे मला ते काही शब्द मला आवडत. राणी तू बाजारमा भेटसू म्हणजे नेमकं काय काय आहे त्याच्यात? काय राहतं ना, आमच्या ग्रामीण भागामध्ये काही असे म्हणजे मी ऑब्झर्वेशन केलेल्या काही गोष्टी की काही प्रेम प्रकरण राहतात, काही गोष्टी राहतात. ते कुठे आपण इकडे तुमच्या मुंबईच्या भाषेमध्ये डेटिंग वगैरे, डेट पे चलो, डेट. डेट पे चलो, डेटचं काही असं विषय राहतो. आमच्याकडे ते डेट म्हणजे अशा काही ज्या काही गोष्टी राहतात की जिथे सहज भेटता येऊ शकतात, अशा काही गोष्टी की मी जे ऑब्झर्वेशन केलंय ते. तर ते ग्रामीण भागात की बाबा चला एक बाजाराचा दिवस राहतो, बाजाराच्या दिवसानिमित्त मुलीला पण कारण राहतं की बाबा काही गोष्टी बाजारातून आणायचे, तर मग ते मी त्या गाण्याच्या माध्यमातून ते मांडलं होतं तसं. किंवा तो तिला भेटण्यासाठी काय त्याचा तडफडा. कामवरून येस मी जल्दी, तुला भेटा निघाई मला भलती, कामवरून येस मी जल्दी, तुला भेटा निघाई मला भलती, नांद तू ना असा लागी गया मना दिल निबाद तुला सांगसू, राणी तुला बाजारमा मी भेटसू, हो तुला प्यार. आता त्या बाजारामध्ये काही गोष्टी, काजळ, लिपस्टिक वगैरे काही अशा गोष्टी घेतल्या जातात. मग त्याचा एक मी संदर्भ, तुला प्यारन काजळ लावसू, वा वा. तुला चाहतनी लाली मी लावसू, तुला प्यारन काजळ मी भरसू, तुला चाहतनी लाली मी लावसू, फिर ये तू नाच मांग्यात सोबत तू ना मी चालसू, फिर ये तू नाच मांग्यात सोबत तू ना मी चालसू, राणी तुला बाजारमा मी भेटसू. तर असं ते एक लव्ह स्टोरी त्या गाण्यात मी दाखवली आहे. पुन्हा जे बघितलंय तू आठवडी बाजारामध्ये तेच गाण्यात आलेलं पाहिलं. वा. सर्वसामान्य माणसांना खरं तर तुझ्या या सगळ्या गाण्यांमध्ये तू स्थान दिलंय. तुझ्या आवडत्या 5 हिरोईन मराठी इंडस्ट्रीतल्या का तुझ्या बरोबर काम केलेलं आहे? माझ्या सोबत काम केलेल्या? हा, 2च सांग. मी 5 सांगतो ना. नाही, 2 सांग, बाकीच्या 3 रागवतील. मी 5 सांगितलं तर कोणाला राग नाही येणार ना? मग ते 5च असतील तर काय? म्हणजे साहजिक आहे की एक चांगलं काम करणारे किंवा चांगलं तर सगळ्याच हिरोईननी मला सहकार्य केलंय, सगळ्याच टोटली हिरोईन की त्यांच्या ऍक्टिंगच्या माध्यमातून असो, मला सगळ्या गोष्टीत सहकार्य करण्याची भावना असेल. हे गोल गोल फिरून झालं बरं का, थेट आलं पाहिजे. हा ना, सांगतो की आज नाही का आमच्याकडे कॉस्ट्युम पण विकत नाही भेटत, भाड्यानं नाही भेटत. म्हणजे एक बाकी कोरसचे डान्सरचे भेटतात पण अशी नाही भेटत. तर मग ते स्वतःची ड्रेपरी, स्वतः काही गोष्टी अशा, म्हणजे सगळ्याच मुलींनी बिचाऱ्यांनी मला सगळं चांगलं. बघा, अपेक्षित उत्तर अजूनही मिळालं नाही. सगळ्याच हिरोईन त्याच्याकरता चांगल्या आहेत. हे तरी गोल गोल फिरून डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे. मी 1-2 नाव घेतलं तर खरं आहे ना, बाकीच्या पोरींना रागींना मला जर पुढे काम पडलं तर त्यांच्याशी मी आवडत नाही तुला, मग कशाला बोलवते मला, असं नको झालं. नाही येत काम करायला. सगळ्यात चांगल्या बिचाऱ्या, सगळ्या मेहनती पोरी आहे. येणाऱ्या कालावधीत मराठी चित्रपटात जर इंडस्ट्रीत काम करायचं असेल तर कोणाबरोबर काम करायचं? कोणाबरोबर काम? कोणाही बरोबर करायला आवडेल, फक्त काम मी अजून पण प्रतीक्षेत आहे की काहीतरी चांगलं आपल्यापर्यंत काय आपलं एक गाणं झालं का ते गाणं घेऊन नाही बसावं लागेल किंवा ते काम घेऊन नाही बसावं लागेल. आपल्याला पुढचं काय खानदेशच्या हिरोला यायचं इकडं. यस, म्हणजे मी खानदेशातला आहे की सचिन आज जर मराठीमध्ये काम केलं मी किंवा मला योगायोग देवाच्या कृपेनं बॉलिवूडमध्ये जर मला संधी भेटली तर मला या गोष्टीचा अभिमान राहील की बाबा खानदेशी माणसाला इथपर्यंत स्थान भेटतंय. त्याचा मी एक संधीची वाट अजून पण पाहू नये
की कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर मग ते स्पर्धात्मक काही आपल्या जसं पण असतं ना, पहिली हिरोईन कुठली असली पाहिजे. मला लहानपणी असं वाटायचं श्रीदेवी असली पाहिजे आपण जर पिक्चरमध्ये असलो तर. नाही हो दादा तसं काय. तसं काही नाही. पण जे आहे ते आनंद मानून करायचं. बरं, आता एवढी सगळी शेवटचा प्रश्न जाता जाता, एवढी सगळी भौतिक सुख वाढलेली आहे, पण ज्यावेळेस पहिलं मानधन तुझ्या हाती आलं भरघोस असं, तेव्हा पहिली वस्तू नेमकी सचिन कुमावतनी कुठली घेतली होती आणि ती का घेतली होती? मी ज्यावेळेस स्टुडिओ टाकला ना आणि मी रेकॉर्डिंगचं मला लागलीच काम भेटलं, तर मला 500 रुपये भेटले होते. तर मी ते माझ्या आईवडिलांच्या हातात दिले होते पहिलेच, की बाबा मला आज हे पैसे भेटले पहिल्यांदा, तर मी त्यांच्या हातात दिले होते. मग त्यांनी जे काही खर्च केले असेल त्यांनी केले असतील. मग त्याच्यानंतर तर मग आपलं तर सगळं त्यांच्या सेवेत चालूच आहे फॅमिलीच्या. पण मग आता जेव्हा गेल्या कालावधीत चांगलं यश मिळालं, पैसे यायला लागले, पहिली वस्तू कुठली घेतली? मी पहिले थोडं माझं घर हे होतं, त्याचं काम बाकी होतं, कारण आई वडिलांचं वय बरंच आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे. त्या एक हिशोबानं मी पहिले त्यांना घर चांगलं करून म्हणजे घर चांगलं करून घेतलं. गाडी घेतली? हा, गाडी घेतली. फिरावं लागतं खूप, त्याच्यामुळे घेऊन घेतली. नाही तर भाड्यानं गाडी मी खूप दिवस आता आपण सेलिब्रिटी झालोय बा, कशा आपण ट्रेनने कसे जाणार, रिक्षाने कसे, टमटमने कसे जाणार, गाडी तर असली एक पाहिजे. गोष्ट सांगू का दादा, मी ती पण लाज कधी हे ठेवली नाही की बाबा माझं नाव हे, माझं नाव ते, की 4 लोक मला ओळखतात, 4 लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. अशा काय काय सांगू तुम्हाला. अशा ह्या नाशिक रोडवर तर माझी अचानक एखादी भाड्याची गाडी राहिली, ती गाडी बंद पडायची. मग एखाद्याच्या मोटरसायकलवर बसून पुढच्या गावात जायचं, तिथून एखादी माणूस बसवून आणायचा की बाबा हो गाडीला काय झालं. हे सगळ्या गोष्टी काढल्या म्हणजे मी स्वतःला सर्वसामान्य समजतो आणि तेच माझी भावना आहे की बाबा ठीक आहे, प्रेक्षकांच्या मनात माझं काय स्थान असेल ते त्यांचे उपकार आहे माझ्यावर, पण मी सर्वसामान्य समजतो. चला, जाता जाता गाणं झालं पाहिजे. चलो. माझं पहिलं गाजलेलं गाणं, ज्याच्यामध्ये पुष्पा ठाकूर आणि आम्ही दोघांनी काम केलं. बिलकुल. सावन महिनामा तुला याद करनाए, सावन महिनामा तुला याद करनाए, याद करनाए रानी तुला प्यार करनाए, याद करनाए रानी तुला प्यार करनाए, मना दिलनी रानी तू ना दिवाना भैनाए, मना दिलनी रानी तू ना दिवाना भैनाए, दिवाना भैनाए रानी तुला प्यार करनाए, याद करनाए रानी तुला प्यार करनाए. सूरज पाचुंडे म्हणून या गाण्याचा गायक आहे. म्हणजे मला हे जे 3-4 लोक जे आहे सिंगर, बिलाल तडवी, अण्णा सुरवाडे, सूरज पाचुंडे किंवा भैया मोरे, ह्या लोकांचा आवाज म्हणजे माझ्यासाठी खरं म्हटलं तर योगदान ठरला. ह्या सगळ्याच लोकांचं त्यांचं देखील तुझ्या यशात फार मोठं श्रेय आहे. खूप मोठं श्रेय आहे. धन्यवाद सचिन या सगळ्या संवादाबद्दल. खरं धन्यवाद या अर्थाने म्हणायचं नाहीये की मी अपेक्षित आहे की पुढल्या मला एक बोलायचं होतं थोडं. म्हणजे मी खरंच मनापासून न्यूज 18 लोकमतचं आभार व्यक्त करतो, त्यातल्या त्यात विशालदादा परदेशींचं, की आज मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या सेटअपवर आणि इतक्या मोठ्या चॅनलवर एखाद्या छोट्याशा खानदेशी कलाकाराला माझ्यामार्फत विशालदादांनी संधी दिली आणि आमचं खानदेशी कल्चर, माझा खानदेशी लोकसंगीताचा गाण्यांचा प्रवास इथपर्यंत जाणून घेतला आणि या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करशाल त्याबद्दल मी खूप मनापासून न्यूज 18 लोकमत आणि विशालदादा परदेशी यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. नाही, आभारी आम्ही या अर्थाने आहोत की शेवटी या समाजामध्ये आपली भाषा, आपली संस्कृती जपून त्यातल्या कलाकृती पुढे आणणाऱ्या माणसांचीच खरं तर मोठ्या अर्थाने गरज आहे. ते काम तू करतोय आणि लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत तुझं गाणं पोचतं. मी काय म्हणतो की गाणे शेवटच्या माणसापर्यंत पोचले हे केव्हा कळतं, जेव्हा ते रसवंती, रिक्षा, टॅक्सी, अगदी मिरवणुकीत जेव्हा वाजायला लागतं, याचा अर्थ ते शेवटच्या माणसापर्यंत पोचलं. तू पोचलायस. यापुढेही प्रेक्षकांच्या आकड्याच्या दृष्टीने कोट्यवधीची उड्डाणं घे. तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला मंडळी, या छानशा सुरमई संवादानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.